नमस्कार. मकर संक्रांती जवळ आली. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर यावर्षी मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. मकर संक्रांतीला दान करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर खिचडी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मग एकादशीच्या दिवशी खिचडी दान करावी का? शास्त्र काय सांगते? याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मकर संक्रांती जवळ आलेली आहे. यावर्षी 2026ची सुरुवात ही धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे. कारण यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी देखील आलेली होती. तर यंदा मकर संक्रांती आणि एकादशी सोबतच आल्यामुळे थोडासा गोंधळाची परिस्थिती आहे. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर एकादशीच्या दिवशी तांदळाला स्पर्श करणे आणि दान करणे निषिद्ध मानले जाते. अशा परिस्थितीत खिचडी दान करण्यास मनाई केली जाईल का, असा प्रश्न होतो. ज्योतिष आणि शास्त्रानुसार आपण काय केले पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यावर्षी 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी असा दुर्मिळ योगायोग तब्बल 23 वर्षांनंतर जुळून येत आहे. तसे पाहता ही 2026 हे वर्ष आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांती, षटतिला एकादशी असा योग जुळून येत आहे. मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे, तर दुसरीकडे एकादशीला अन्नदान आणि तांदूळ स्पर्श वर्ज्य मानले जाते. यामुळे भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एकादशीला अन्नदान आणि तांदूळ वर्ज्य. शास्त्रानुसार एकादशी तिथीला तांदूळ खाणे, स्पर्श करणे किंवा अन्नाचे दान करणे निषिद्ध मानले जाते. एकादशी ही विष्णूची तिथी असून या दिवशी केवळ फलाहार किंवा या महिन्यात तिळाचे सेवन करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे 14 जानेवारी एकादशी असल्याने खिचडी दान करणे शास्त्राला धरून ठरणार नाही. खिचडी दानासाठी पर्यायी वेळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मकर संक्रांतीचे निमित्त साधून खिचडी किंवा तांदूळ दान करायचे असेल तर ज्योतिषांच्या मते 15 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी सकाळी पारण किंवा महापुण्य काळात ते करणे सर्वोत्तम ठरेल. यामुळे एकादशीच्या नियमांचे उल्लंघन देखील होणार नाही आणि संक्रांतीच्या दानाचे पुण्य देखील मिळेल. षटतिला एकादशीचे महत्त्व काय आहे? तर यंदाची एकादशी ज्यामध्ये 6 प्रकारे तिळाचा वापर करण्यास सांगितले आहे. मकर संक्रांतीला तर आपण तिळाचे दान सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण यंदा खिचडीऐवजी तिळाचे लाडू, तिळगुळ किंवा कोरडे दान करणे अधिक फलदायी ठरेल. मकर संक्रांतीला खिचडी दानाचा संकल्प कसा करावा? जर तुम्हाला 14 तारखेलाच दान करायचे असेल तर खिचडीचे साहित्य एका पात्रात काढून ठेवा. त्याला स्पर्श न करता संकल्प सोडा. हे साहित्य दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. याला आपण गुप्त दान किंवा साठवून केलेले दान असं देखील म्हणतो. तर खिचडी खाण्याबाबत देखील विविध नियम आहेत. उत्तर भारतात मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे. मात्र यंदा एकादशी असल्यामुळे जे भाविक उपवास करतात त्यांनी तांदळाची खिचडी खाऊ नये. त्याऐवजी तुम्ही साबुदाणा किंवा भगरीची खिचडी खाऊ शकते, जी की एकादशीला चालते. शनी आणि सूर्याची कृपा आपल्यावर राहते. मकर संक्रांतीला खिचडी दान केल्याने शनी आणि सूर्यदेव प्रसन्न होतात. यंदा खिचडी दानासाठी 15 जानेवारीचा दिवस निवडल्यास तुम्हाला एकादशीच्या व्रताचे आणि संक्रांतीच्या दानाचे पुण्य असे दुहेरी फळ प्राप्त होऊ शकते. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माय मराठी अस्मिता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.